राम मंडळी. तर पुन्हा एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि सध्या मी इथे खुलताबादमध्ये मी आलो आहे बजरा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्ही आपला शेवटचा ब्लॉग बघितला असाल, ते ब्लॉग होता आपला रोशनेश्वरीचा म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचा. जर ब्लॉग तुम्ही बघला असाल तर बघून घ्या, याच्या पहिल्याचा ब्लॉग तोच आहे. तर चला आता आपण मंदिराकडे जाऊयात, दर्शन करूयात. तुम्हाला मी दाखवतो तिथलं सर्व. बघा आता आपण मंदिराच्या जवळजवळ पोहोचलेलो आहोत. आणि हे इकडं रस्ता जातो मंदिरामध्ये. तुम्ही इकडं वातावरण बघू शकता, किती असं मस्त वाटत आहे, एकदम छान वाटत आहे. तर चला आपण आज जाऊन दर्शन करून घेऊयात. आणि यार आत्ताही तुम्हाला कोणतरी इथं मोटो ब्लॉगर दिसला होता. हे इकडं मला कोणतरी मोटो ब्लॉगर दिसला होता आत्ता. हा मी त्याला शोधतो, जर सापडता का होत मला ते तोपर्यंत आपण दर्शन घेऊ. यार पण काही म्हणा, मंदिराची वाईब एक अलगच असते काय. तर बघा ना कसं प्रसन्न वाटायला येऊन. मी भले म्हणजे सिटीपेक्षा जास्त काय बाहेर नाही, थोडं बस एक 30-40 किलोमीटर बाहेर आहे. पण असं वाटायला का बस कुठतरी मी दुसऱ्या राज्यामध्ये आलो असं वाटतंय मला. हे बघा छोटे छोटे दुकान वगैरे आहेत असे. अजून पुढे इकडे भरपूर दुकान आहेत. नाशिकला होती आपली भाडी घेतली नाही जाऊ पण काय नसतं. हे बघा हे इथं आहे मंदिर. आपण जाऊयात मंदिरात. मी तर इथं फर्स्ट टाइम आलो आहे, मला काय एवढं माहिती नाही म्हणजे मध्ये मोबाईल अलाउड आहे किंवा नाही. जर मध्ये मोबाईल जर अलाउड असेल तर मी तुम्हाला नक्कीच म्हटलं दाखवेल. जर अलाउड नसेल तर मग असू द्या. तर बघा मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये एंटर केले आहोत. मेन गाभारा इकडं आहे दर्शन करण्यासाठी. हे फक्त बाहेरचं एरिया येतं एवढं छान आहे एकदम. तर आपण मध्ये जाऊयात चला. मंदिर असं हे बघा आपण मंदिरात आता एंटर झाले आहोत. किती छान वाटते, किती सुंदर वाटते इथं. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खुलताबादला भद्रा मारुतीचं दर्शन करायला आलेलो आहोत आपण आज. तर बघू शकता तुम्ही बांधकाम वगैरे कसं बांधलेलं आहे काय. तर दर्शन झालं आहे आणि खूप जास्त गर्दी होती शनिवार असल्यानं. आणि आपलं दर्शन झालं आहे. तर आता आपण इकडून वापस बाहेर जाऊयात आणि थोडंसं इथं काय लोकल मार्केट वगैरे असेल तर ते बघूयात. तर चला. तुम्ही बघू शकता एवढं प्रसन्न वातावरण झालं आहे का आता मी त्याला सतत मांडू शकत नाही. तर तुम्ही बघा आता हे बघा हे इकडं इथून एंट्रन्स पॉईंट आहे. हे इकडं हे इथं आहे मंदिर हनुमानचं. आणि हे इकडं बघा असं म्हणजे लोकल मार्केट दुकानं वगैरे आहे. तिकडं शॉप्स वगैरे म्हणजे समजा कोणाला काय प्रसाद वगैरे घ्यायचा आहे किंवा म्हणजे दुसरे काय घ्यायचं सामान वगैरे असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता. तर चला आता आपण वापस जाऊयात आपल्या सिटीमध्ये, कारण बराच वेळ झाला आहे. 5:45 वाजायला आले. तर मी जवळपास घेऊन 1 वाजता निघालो होतो. म्हणजे आजचा दिवस माझा इकडेच गेला आहे पूर्ण. 6 तास लागलेत मला सगळे हे 2 स्पॉट कव्हर करण्यासाठी. पहिला स्पॉट म्हणजे आपला रोशनेश्वरी होता आणि दुसरा स्पॉट म्हणजे बजरा मारुतीचा. तर चला आपण इकडून मार्केट बघत बाहेर जाऊयात. जर आपल्याला काही घेण्याची इच्छा झाली तर घेऊयात. हे इकडं पुढं आपले मित्र चाललेत आणि आपला भाई आहे इकडं आपल्यासोबत. अभय भाई 2 शब्द होऊन जाते तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. बघा आता तुम्ही एकदम ब्लॉग एकदम असा खतरनाक वगैरे येणार आहे. मस्तपैकी अगोदर घुसणेश्वरचं मंदिर वगैरे दर्शन घेतलेलं आहे. आणि आता इथं भद्रा मारुतीचं दर्शन पण घेतलेलं आहे. मस्त आहे. आणि तो ब्लॉग म्हणजे याच्या आधी येणार आहे रोशनेश्वरीचा आणि हा नंतर येईल. चालतं. हा ब्लॉग आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी शनिवारी शूट केलेला आहे. तो जवळपास तुम्हाला बुधवारी किंवा गुरुवारी बघायला भेटेल. तर हा जुना ब्लॉग आहे. हे बघा इकडं छोटे छोटे असे नाश्त्याचे दुकान वगैरे आहेत. नाश्त्याचं दुकान बघून आम्हाला काही खाण्याची इच्छा होत आहे. तर चला गाईज मध्ये. तर बघा मित्रांनो, फायनली वापस आम्ही सिटीमध्ये आलो आहोत. आणि हे सरबत घेतलंय. काय नाव आहे याचं? ब्लॅक टी. तर आता ही ब्लॅक टी पिऊन मी या ब्लॉग इथं एंड करतो. तर आपल्या ब्लॉगमध्ये काही चांगलं वाटलं वाईट वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.